नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण या चॅनलवर मॅथ रिझनिंग सिरीज 2025 सुरू करीत आहोत. आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न डिटेल स्पष्टीकरणासह घेत आहोत आणि बेसिक पासून ते ॲडव्हान्समध्ये आपण शिकणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूया आपला प्रश्न. तर आपला प्रश्न क्रमांक 7 काय आहे? जर दुकानदाराने एक शर्ट 2600 म्हणजे 2600 रुपयाला विकल्यानंतर त्याला 30% नफा होतो, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत काढायचं आहे. आणि प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? विक्री किंमत दिलेली आहे. किती दिलेलं आहे? 2600 रुपये. ठीक आहे. तर दुकानदाराने शर्टाला विकल्यानंतर 30% नफा होतो. म्हणजे नफा किती होतो? 30%. म्हणजे 100वर किती? 30%. म्हणजे 130 भागेला 100. बरोबर आहे. म्हणजे 100वर 30% नफा होतो ना. म्हणजे 130 भागेला 100 बरोबर आपल्याला एका शर्टची किंमत दिलेली आहे 2600. म्हणजे बरोबर किती होणार? 2600. मग 2600 ला बघा 13ने भाग जातो. किती वेळा? 13 एक 13, 13 दुने 26 आणि शून्याशी शून्य कटला. म्हणजे 13ची किंमत किती येणार? म्हणजे 1 ची किंमत येणार 20 आणि जे 100 खाली होते ते काय होणार? 2ला म्हणजे 20ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे गुणाकार होणार. म्हणजे शर्टची जी किंमत आहे, खरेदी किंमत, ते किती येणार? 2000 रुपये. किती येणार? 2000 रुपये. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर आहे सी, म्हणजे 2000 रुपये. नंतर वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो? एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? बघा, आपल्याला गायी व गुराखी काढायचे आहेत आणि आपल्याला काय दिलेले आहे? गायी व गुराखी दिलेले आहेत. म्हणजे गायी व गुराखी यांच्या पायाची संख्या दिलेली आहे 98. बघा, आपल्याला इथे समीकरण बनवावं लागेल. बरोबर आहे ना? समीकरण काय होणार? गायी. बरोबर आहे. तर आपण गायी आणि गुराखीला काय करू? काहीतरी मानू. म्हणजे गायीला जर x मानू तर गुराखीला y मानू. बघा, पायाची संख्या काय होणार? गायीला किती पाय असतात? 4 पाय. म्हणजे काय होणार? गायी आपण x मानला म्हणजे 4x होणार. आणि गुराख्याला किती पाय असतात? 2 पाय. आणि गुराख्याला आपण काय मानलाय? y मानलाय. म्हणजे 4x प्लस 2y बरोबर एकूण संख्या किती दिलेली आहे पायांची? 98. बरोबर किती होणार? 98. तर हा झाला आपला समीकरण नंबर 1. नंतर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? डोक्यांची संख्या दिलेली आहे. किती दिलेली आहे? 26. मग गायीला किती डोकं असतं? 1. आणि गुराख्याला किती डोकं असतं? 1. मग गायी आपण काय मानलं होतं? x आणि गुराखी किती मानलं होतं? y. म्हणजे x प्लस y आणि डोक्यांची संख्या किती दिली आहे? बरोबर 26. हे झालं आपलं समीकरण नंबर 2. मग बघा, पहिलं समीकरण आहे 4x प्लस 2y बरोबर 98 आणि दुसरं समीकरण आहे x प्लस y बरोबर 26. तर बघा, आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 याला समांतर कुठलं तरी y टर्म किंवा x टर्म आपल्याला समान करायचे. तर आपण काय करू? समीकरण 2ला 2 ने गुणू. मग 2 ने गुणल्यानंतर काय होणार? समीकरण नंबर 2 काय होणार? 2x प्लस 2y आणि 26 गुणेला 2 किती होणार? 52. बरोबर आहे. म्हणजे आपलं काय झालं? हे समीकरण नंबर 3. मग समीकरण 1 मधून समीकरण 3 काय करू? वजा करू. मग काय होणार? 4x प्लस 2y बरोबर 98. आणि समीकरण 3 काय आहे? समीकरण 3 आहे 2x प्लस 2y बरोबर 52. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचे आहे? वजाबाकी करायची आहे. मग बघा, 4x मायनस 2x. बरोबर आहे. आणि जे प्लस आहे ना, ते प्लस कन्वर्ट होणार मायनसमध्ये, कारण आपण वजाबाकी करत आहोत. मग बघा, 2y आणि 2y काय होणार? कटणार. आणि 98 मधून 52 गेले तर किती राहणार? 46. म्हणजे इकडे काय राहणार? 2x बरोबर 46. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली? 46 भागेला 2 बरोबर 23. आणि x आपण काय मानलं होतं? गायी मानल्या होत्या. म्हणजे गायीची किंमत किती आली? 23. आता आपल्याला काय काढायचं आहे? गुराखीची किंमत. बरोबर आहे ना? म्हणजे गुराख्याची किंमत काढायची आहे. तर बघा,
पहिलं इक्वेशन काय होतं, एक्स प्लस वाय बरोबर 26, हे आपलं इक्वेशन नंबर 2 होतं. तर यामध्ये काय करू आपण, एक्सची व्हॅल्यू मांडू. मग काय निघणार, वाय बरोबर 26 मायनस 23 बरोबर 3 आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काय आली 3 आणि वायची व्हॅल्यूज म्हणजे काय होते आपलं गुराखेची संख्या. बरोबर आहे, गुराखेची संख्या म्हणजे आपल्या गायीची संख्या आली एक्स बरोबर 23 आणि गुराखेची संख्या वाय बरोबर 3 म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 23 आणि 3 हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, जे काही आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यानंतर काय काढायचं आहे ते आपल्याला काय फाइंड आउट काय करायचं आहे ते नेमकं शोधायचं. ठीक आहे, तर शेवटी आपण इथेच थांबूया आणि आपल्याला ही क्वेश्चन सिरीज आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि आमचं जे काही चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम याला फॉलो करा, जेणेकरून आपल्याला जे काही करंट अफेअर्सचं अपडेट आहे किंवा फ्री मटेरियल आहे ते तुम्हाला या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. धन्यवाद.